पत्रकारितेतून सामाजिक सलोखा राखण्याकामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शिरूर तालुक्यासह राज्यात घडणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण घटनांचा योग्य तो परामर्श व आपल्या लेखनातून वास्तव लिखाण करीत चॅनेल, साप्ताहिक व संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिरूर तालुक्यातील समाजशील न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक पत्रकार देवकीनंदन शेटे व कार्यकारी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुभाष शेटे यांचा काल दिनांक 13 रोजी आंबेगाव तालुक्यातील मनसर येथील जीवन मंगल कार्यालयात आयोजित भव्य जैन धर्मातील वंदनीय साधू संत मुनींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पराग उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शाह यांच्या हस्ते व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप दादा वळसे पाटील व हजारो उपस्थित मान्यवर जैन बांधवांच्या उपस्थितीत जैन शासन रक्षक गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी जैन मुनींच्या रक्षणाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कवठे यमाई येथील सागर मुखेकर व सुधीर निकम यांचा विशेष सन्मान करण्यात आला। शिरूर पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, कवठे यमाईचे सरपंच अरुण मुंजाळ, डॉक्टर नामदेव पानगे यांना देखील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आज या ठिकाणी एका वेगळ्या प्रसंगाचा जैन गुरूंचा साधूच्या वर जो हल्ला भ्याड हल्ला त्या ठिकाणी कवठे गुंजाळवाडी येथे झालता आणि त्या प्रसंगी संबंध समाज ज्या पद्धतीने उभा राहिला होता त्यामध्ये आगेवान जेवढे असतील खास करून जो त्या बचाव कार्य करणारे तरुण असतील, मीडिया असेल, सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांचा या ठिकाणी एक गौरव सन्मान की एवढं धाडस दाखवून त्या गुरूंना त्या ठिकाणी या आम्हाला आणि जैन समाजाला कठीण प्रसंगातून मदत करून जो आधार दिला त्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही हा गुणी गौरवांचा सत्कार सोहळा ठेवला होता आणि त्या निमित्ताने हे सर्व हजर राहून आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल मी पुनश्च एकदा जैन समाजाच्या वतीनं ऋणी आहे। धन्यवाद। यावेळी कवठे यमाई गावातील डॉक्टर कुंडिक शितुळे, दत्तात्रय सांडभोर, सुपान मुखेकर, माजी अध्यक्ष रितेश शाह, सुरेश भाऊ वापना, कांतीलाल कोचर, विजय गांधी, कमलेश बोरा व कवठे जैन संघातील अनेक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, समाजशील न्यूज, मनसर, आंबेगाव।